तर तुम्ही म्हणशाल आता बादली घेऊन कुठं चालला नाही का रूमच्या बाहेर. तर नमस्कार मित्रांनो, मी संदीप. तर मित्रांनो, आज विषय आज झाला होता, आपल्याला होती नाईट. आपण मस्त नाईट करून आलो होतो आणि खूप थकलेलो होतो. त्याच्यामुळे डायरेक्ट आलेला आहे आपण झोपून घेतलं सकाळी आणि कपडे सकाळी भिजू घातले. आपण आता एक ना दुपारची 1-1:30 वाजला होता. मग आपण उठलो मस्त की म्हटलं चहा वगैरे घेऊ, कारण की खूप भूक लागली होती. आपण चहा वगैरे बनवला आणि बिस्किट खायला घेतले नाही का. मस्त बिस्किट वगैरे खाऊन घेतले पोटभर, कारण भूक म्हणजे आपल्याला काय भूक सहन होत नाही. त्यामुळे पण पहिलं आपण जेवण वगैरे करून घेतलं. नंतर आपण सगळे आलेले कपडे भिजू घातले होते. मग त्याला ना ते धुवायला घेतले आणि कपडे वगैरे मस्त आपण धुवून घेतले एकदम टकाटकमध्ये. नंतर आपल्याला नंतर बाहेर जायचं होतं सामान आणायला. म्हणून म्हटलं गाडीकडे आपण गाडी बघून आलो तर गाडी एवढी धूळ बसली होती, खतरनाक विषय हार नाही. कारण काही ना ते गाडीवर बसणंच काय तिला ना बोट लावून बी एकदम म्हणजे हे होत होतं. त्यामुळे आपण गाडी म्हणलं आता धुवून काढू. तर गाडी बाहेर धुवायची म्हटलं बाहेर काढावं लागेल, पण गाडी मग एवढं गाडी लावलं होतं ना एकदम अशी हाड होऊन गेला. गाड्या काय काढता काढता आपल्याला खूप वेळ लावून गेला, कारण खूप गाड्या साईडला घेतल्या. तर आपली कुठं गाडी ना बाहेर काढायला जमलं आपल्याला. नंतर आपण गाडी वगैरे मस्त बाहेर काढून घेतली आणि नंतर आपल्याला ना पाणी पाहिजे होतं. आता पिले कसं आहे, पाण्याचा विषय असा आहे की भाई आहे ना, लोक हे पाणी ना आग विझवण्यासाठी वापरायला म्हणून लावलेलं आहे, पण आपण गाडी धुवायला पाणी वापरलं. वा, आपला नाद नाही करायचा. रूममध्ये आल्यानंतर मस्त आपण टाकडं आंघोळ वगैरे करून घेतली. तर त्यावेळी झालो आणि आपल्या आतून भाऊनी पण आवरलं. आपण गाडी काढली डायरेक्ट निघालो डीमार्टकडं. पडलेलं होतं, रेल्वे येणार होती. त्या रेल्वे गेली आपण डायरेक्ट निघालो पुढं. डायरेक्ट डीमार्टला येऊन पोहोचलो. मस्त आपल्याला ना जीपी शॉपिंग काही होती ते टाटापाट करून घेतली. एकदम बिल केलं टाकाटामध्ये नाडा आहे ना 1600-1700 रुपये टाकतो लागला. एक विषय हाडून गेला.